माझी पहिली रिॲक्शन अशी होती की आदित्यकडे मी सांगितलं अतिशय सुंदर असं एक काहीतरी कोरीव काम केलेलं किंवा अतिशय चांगली कला वापरलेलं असं एक खूप मोठं काहीतरी आहे आणि त्यातला एक पीस माझ्याकडनं त्यांनी कोरून घेतला आणि तो तिथे बसवलेला मी पाहिला पहिल्यांदा. आणि मला जेव्हा बाकीच्या गोष्टी दिसल्या तेव्हा मी स्वतःच एकदम अवाक झालो होतो की अरे मी ह्यातला एक भाग आहे. कारण चित्रीकरणाच्या वेळी खरंच असं सगळेजण सांगतात मला काही माहीत नव्हतं, पण मला खरंच काहीही माहीत नव्हतं. या कॅरेक्टरच्या आजूबाजूला काय आहे, आजूबाजूची कॅरेक्टर्स काय करून घेत आहेत आणि त्यात मी कुठे आहे. तर पहिलं मला जाणवलेलं हे म्हणजे की मी फार एका चांगल्या कलाकृतीत काहीतरी, मुळात मी दिग्दर्शकाचा नट आहे. मी स्वतः नाही काही फार करत. मी दिग्दर्शकावर खूपच अवलंबून असतो, कोरा असतो एकदम, आदित्यला माहिती आहे. आणि मला जे काय आज मी केलं या चित्रपट ते तेव्हा केलं ते सगळं आदित्यच्या ब्रीफिंगमुळे केलं. त्यांनी जे सांगत गेलं तसं करत गेलो. कट म्हणताना त्याच्या स्वरावरनं मला कळायचं की शॉर्ट चांगला झालेला आहे, एक्सप्रेशनवरून कळायचं. पण चित्रपट बघितल्यानंतर मात्र मी या सगळ्यांची कामं बघून खरंच कृतकृत्य झालो असं मला वाटलं. हिच्याबद्दल काय बोलू. देहवानमध्ये मी अजून लोकांना किस्सा सांगतो, नवीन नट्यांना. देहवान नावाचं नाटक होतं, याच्यात तिच्या एंट्रीज आणि काम खूप कमी होतं आणि ही आज जायची, नेक्स्ट चेंज करायची आणि पहिल्या विंगेत येऊन असं एक लहानपणी तुम्ही खेळणं पाहिलं असेल, टप्पू नावाचं खेळणं असतं, असं बसलेलं असतं, तशी ही पूर्ण वेळ पहिल्या विंगेत बसलेली असायची. ते बाळाचे पाळण्यात काय दिसतात म्हणतात तसं हिचे पाय मी तेव्हा विंगेत पाहिले होते आणि मी तेव्हा म्हटलं होतं ही मुलगी काहीतरी करणार पुढे आणि तसंच तिने करून दाखवलं. ते तिचं दुसरं नाटक होतं आणि त्यानंतर मी तिची प्रगती स्वतः बघतोय. मला खूप बरं वाटलं काम बघताना. याने माझ्या मुलाचा रोल केला होता, त्याची सिन्सिअरिटी मी बघत होतो. तो किती साधा आहे अदरवाईज आणि किती छान काम करतो हे मला माहिती होतं. त्याचप्रमाणे त्यांनी चित्रपटातही काम केलं. इथेही तो माझा मुलगा होता. तेव्हा बाप मुलाचा एक प्रसंग तुम्ही चित्रपटात बघा, तो बघताना मी करून सुद्धा मला त्या क्षणी राहवलं नाही, इतकं मी हे झालो होतो. आदित्यने खूप छान सीन समजावून सांगितले मला. एकतर मुळात ही फिल्म खूप छान लिहिलेली होती. तो म्हणाला तसं की नुसती भाषा येऊन चालत नाही, ती नीट अभिनय करून बोलावी लागते. तर सगळं चान्स त्याच्यामुळे आम्हाला मिळाला की ते नुसतं बोलणं नाही आहे, त्याच्या मागचं जे काय आहे सगळं ते करता आलं. मला एकदा ही फिल्म पाहून असं वाटतं आहे की परिस्थितीजन्य नैराश्य म्हणूया आपण, निगेटिव्हिटी म्हणूया, नकारात्मक म्हणूया किंवा जे काय असेल ते जे मायनस झालेलं असतं, अशी ही पात्र सगळी पुढे त्यातनं सगळ्यातनं आशा मिळते त्याला. आणि ती आशा म्हणजेच माया आहे. आणि हे प्रत्येक कॅरेक्टर मला जाणवलं आणि तो इतका सुंदर मेसेज आहे या फिल्ममधून की ते ज्याला रिलेट होईल, ज्या वयाच्या त्या परिस्थितीतून गेलेल्या माणसाला, त्याला डेफिनेटली यातनं पॉझिटिव्ह एनर्जी मिळणार आणि त्याला एक दिशा जगण्याशी मिळणार याची मला पूर्ण खात्री वाटते. तर त्या दृष्टीने हा चित्रपट मला म्हणजे नुसताच ज्याला आपण म्हणतो की पिफमध्ये सिलेक्ट झाला किंवा स्पर्धेत आलापेक्षाही मला ही फिल्म सामान्य माणसांसाठी जास्त महत्त्वाची वाटते आणि त्यामुळेच ती कमर्शियल किंवा आपण म्हणतो की सगळ्या फिल्मसारखी आहे अशी वाटते. आणि तो डेफिनेटली से किंवा मेसेज या चित्रपटातून मिळेल. आणि त्यातला एक भाग मी होतो. नितीन वैद्यांमुळे मी इथे या चित्रपटात आलो. आणि तसं सिद्धार्थ म्हणाला तसंच की ते निर्माते कधीच नसतात म्हणजे चित्रपटाच्या आधी असतात ना, चित्रपटाच्या वेळी असतात, चित्रपटाच्या नंतर सुद्धा नसतात. ते खूप छान मित्र त्यांच्यामुळे मला मिळाला. आदित्य पण काम करता आलं आणि छान चित्रपट करता आला. थँक्यू. क्या बात आहे. थँक्यू सो मच सर. मी विनंती करते की संपूर्ण टीमने मंचावर यावं, कारण आपल्याला ह्याच गोड नोटवरती एक छान ग्रुप फोटो घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा सोहळा संपन्न झाला असं मी इथे अनाऊन्स करते. थँक्यू सो मच. संपूर्ण चित्रपटाची टीम प्लीज मंचावर.